नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द आयुष घारगे. तर आजचा व्लॉग बनवण्याचं कारण की आज आहे रविवार आणि रविवारी आम्ही मित्रांनी प्लॅन केला कुठेतरी फिरायला जायचं. आता कुठे जायचंय कुणालाच माहित नाहीये. तुम्हाला माहितीच आहे मुलांचा प्लॅन कसा असतात, ऑन द स्पॉट ठरतात आणि कुठं जायचंय काहीच माहिती नाही. म्हणून हे डिस्कशन करण्यासाठी आम्ही 12:15ला भेटणार होतो, पण 12:15 आता वाजून गेले. तर बघूया आता भेटूयात, मग आम्ही डिसाईड करू कुठे जायचं. काही जण म्हणतात सिऊर्सला जायचं, काही जण म्हणतात खोपोलीला जायचं, काही जण म्हणतात महडला जायचं. आता बघूया कुठं जाणार. तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये समजेलच आम्ही कुठं जाणार आहे. तर मी काढणार आहे कार, आम्ही जाणार आहोत कारने. तर बघू कुठं जायचं. तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे, तर नक्की हा ब्लॉग बघा. आता भेटूया कार मध्ये, तोपर्यंत बाय बाय. तर मी चाललेलो आता कुठेतरी बाहेर आणि माहित नाही कुठे चाललोय म्हणून अजून डिसाईड करायचं. हे लोक येणार होते 12:15ला, पण हा जो व्यक्ती आहे हा आलाय 12:50ला. तर काय बोलायचं, जाऊ द्या ना. टायमाची किंमत नाही, मित्राची किंमत नाही. याला मी बोललो माझ्या बिल्डिंगच्या खाली आहे, तरी पण आला नाहीस आणि शेवटी मला द्यायला लागले न्यू पनवेलला. काय बोलायचं, असले गद्दार मित्र न पाळलेले बरे. तर बस एवढंच होतं. अजून एक मेंबर ऍड होतोय आम्हाला, भेटू त्याला, तुम्हाला दाखवतो तो कसा दिसतो म्हणून. एक नंबर पप्पी, म्हणजे लय भारी दिसतो तो. तुम्ही बघाल आता थोड्या वेळात. आपला जो नवीन मेंबर येणार होता तो आलेला आहे. एक नंबरचा गद्दार आहे बघा हा, तुम्ही बघू शकता. त्याला मी त्या दिवशी बोललो ये म्हणून, तर मला ह्याने डायलॉग मारला की तू फक्त पोरींचेच विषय काढतो म्हणून आजपासून मी पोरींचे नाही, फक्त गे लोकांचे विषय मांडणार आहे याच्यासमोर. बस एवढंच होतं. अजून 2 जण ऍड होणार आहेत, ते झाल्यावर बघू आपण, भेटू लवकरच. तोपर्यंत बाय. अध्यक्ष महोदय कसे आहात? खूप लवकर आलात तुम्ही, खोटं बोलून. चिकन बिकन खाल्लं का ना अध्यक्ष साहेब? 5वा मेंबर आलेला आहे, अनिकेत भाई मोहिते, ऍडव्होकेट अनिकेत भाई मोहिते. कसं वाटतं साहेब परत बसताना गाडीत? खूप छान वाटतंय. खूप असं रेंज. कधीपासून तुम्ही खाली उभे राहिलात? खाली येऊन बरोबर जो मेसेज पडला ना, खाली उतर फिनिक्स जवळ आहे, तेव्हापासून मी खालीच उभा आहे. तेव्हा हे साहेब हागायला गेले, हागून बेल्ट लावायला विसरले. आता खोपोलीला. तर हा बघा आमचा मित्र, परम मित्र विनीत घोरपडे, आणि हे आपले परम मित्र सौरभ पाटोळ्या आणि अनिकेत साहेब खरात. आता आम्ही चाललो फेमस वडापाव खायला, केजसचा फेमस वडापाव खायला. तर बघू, भेटू तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं काय खाणार आहे आम्ही. आणि पार्टी साहेबांकडून आहे, हे 2 साहेबांकडनं, त्या साहेबांकडून नाही. चालेल, भेटू तिकडे गेल्यावर. तोपर्यंत बाय बाय. आपण आलेलो आहोत फेमस वडापाव वाल्याकडे, द रॉकिंग स्टार यश. केजीएफचा जो हिरो तो इथं वडापाव खायला येतो. तुम्ही बघू शकता. आपण इथं आलेलो भाई लोकांसोबत. तर तुम्ही बघू शकता फेमस वडापाव. हा इकडचा फेमस वडापाव, इथं रॉकस्टार यश खायला येतो. खाऊया आणि भेटूया लवकरच. कुठेतरी जाणार आहे ते तुम्हाला दाखवतोच म्हणा. तोपर्यंत खातो, जरा एन्जॉय करतो. तुम्ही पण या परत साहेब वडापाव खाऊन. हा साहेब, तुम्ही 3 वडापाव खाल्लेत, कसं वाटलं तुम्हाला खाऊन? चटणी गोड आहे. फेमस वडापाव खाऊन कसं वाटलं सौरभ शेठ? बोला काहीतरी. कीजिएगा, ये ठीक नहीं हो रहा सर, आप गलत कर रहे हैं सर. तर आपण आता आलेलो आहोत नडर डॅमला भाई लोकांसोबत. बघू शकता इकडं. डिक्की बंद नव्हतं, तर तुम्ही हा नजारा बघू शकता. एक नंबरचा भारी नजारा आहे हो. कसं अनिकेत भाई खरात, कसं वाटतं इकडे तरी बघा साहेब? अप्रतिम असा दृश्य आहे. आणि जाता मारतं उडी आतमध्ये, हा प्रसंगी माझ्या डोळ्यात साठवून ठेवते. आणि सौरभ भाई पाटोळे, तुम्हाला काय वाटतंय? खूप भारी वाटत. लोणावळा नाव काय बोलता बाकी? लोणावळ्याला कसं वाटतं? खूप मस्त वाटतंय, एकदम मस्त पाऊस पडतोय बघा. धुके एक नंबर. धुके बघा, धुके बघा, धुके. अरे लावडे, आम्ही आलो
अबे साले आहोत लोणावळ्याला. एकदम भारी मजा येत. कसं वाटतंय लोणावळ्याला येऊन? गारगार ओलं ओलं यो boy. एक नंबर पाऊस आहे मस्त. आता फक्त चड्डी भिजणार आहे त्याची भीती वाटते आम्हाला. भिजू दे, चड्डी बिड्डी काय असेल ते सगळं भिजू दे, काय टेन्शन नाही. तर बघू शकता तुम्ही खाली बघा छाटा काही दिसत नाही इकडून खाली. छाट काय दिसत झालंय. तर आता आम्ही घेतलेलं कॉर्न भजी आणि या लोणावळ्याचे दृश्य बघा. एक नंबर मस्त वातावरण. हा ऋतिक रोशनचा बंगला आहे. मैं क्या करूं फिर? अरे सगळे बघतात रे असं ठिकाण नाही करत. तर मित्रांनो एक नंबर आजचा दिवस हा एक नंबर होता रे. लय मजा आली, लय मजा केली आम्ही. म्हणजे लोणावळ्याला जाऊन एवढी मजा केली ना काय सांगू तुम्हाला. तर परत येताना घरी येताना काही व्हिडिओ वगैरे बनवलं आहे. म्हटलं आता घरी आलं, जेवलं वगैरे सगळं झालं आणि जस्ट बसलेलं, म्हटलं या ब्लॉगचा एंड करूयात. तर खरंच आजचा दिवस लय भारी गेला यार. मित्रांसोबत जो दिवस जातो ना यार एक नंबर रे. तुम्ही पण तुमचे मित्र असतात तर नक्की फिरायला जात जावं यार. माइंड एकदम रिलॅक्स होतं, एकदम भारी वाटतं रे. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूयात, नवीन काहीतरी करूयात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि गुड बाय बाय.